वळसे पाटील साहेब ठरवतील तोच या ठिकाणी खासदार होईल. आपल्याकडे लोकप्रतिनिधी ते आहेत. लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे आपलं काम करणं. ते त्यांचं काम करतात, कर्तव्य करतात, आपल्यावर उपकार करत नाही. अभिनेते आहेत, त्यांनी अभिनेत्यासारखं काम बोलण्याचं काम करतात आहे. लोकांना आज अभिनेता नकोय, नेता पाहिजे. पण अमोल कोल्हे साहेबांना इथून निवडून कोणी आणलं? अमोल कोल्हे साहेबांना इथं ओळखत कोण होतं? आता त्यांचे झेंडे आम्ही बांधले होते मंदिरापुढे 5 वर्षापूर्वी. मी स्वतः झेंडे बांधले होतो. परत काय गावात दिसले नाही मला ते अमोल कोल्हे कधीच. वळसे साहेब जर आमदारकीला उभे राहिले तर पवार साहेबांनी त्याचा विचार करून निकम साहेबांना जर सीट दिलं प्रतिस्पर्धी म्हणून तर 100% निकम साहेब निवडून येतील. हे दिलीप पाटलांची चूक आहे. तर त्यांनी हे बाकीचे जे पिल्लूवाळ जवळ केलेली आहे ती काही कामाची नाही. निकम साहेबांनी त्यांनी दूर केलं, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. नमस्कार मंडळी, ईशय हाड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता सध्या आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील सिंगबेक पारगाव या ठिकाणी. तर इथं आपण पारगावमधील लोकांना विचारूया त्यांचं मत काय. चला काका नमस्कार, आपलं नाव? शिवाजी उंडे, हां. आंबेगाव भागडी. माननीय अजितदादा पवार यांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करू शकेल? साहेब नाही करणार. कारण त्याचं तसं असं आहे, मुळात त्यांनी शरद पवार साहेबांची केलेली गद्दारी याही पलीकडं आपण आत्ता सध्या मराठा आरक्षणावरती विषय चालू आहे. त्याच्यामध्ये काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या घराच्या समोर आंदोलन होतं. तिथे साहेब उभे होते, तिथे स्वतः उभे राहून बोलत होते, एक मराठा लाख मराठा सगळ्या. त्यावेळेला ते मराठा आरक्षणाच्या बाजूने होते. थोड्या दिवसानंतर ज्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर त्यांचा रवैया बदलला. त्याच्यानंतर आज ते मराठा आरक्षणाच्या विरोधात दिसत आहेत. आणि जर माझ्या माहितीनुसार तर ते आज मराठा आरक्षणाच्या विरोधात असतील तर मला वाटत नाही महाराष्ट्र त्यांना स्वीकारेल. नाही, अजितदादांचा करू शकत नाही. कारण काय होतं, त्यांनी जी आश्वासन दिली होती ती पूर्ण करू नाही शकले ते. कारण जे पाण्याचा प्रश्न आहे, अनेक धरणांचे प्रश्न आहेत, त्यांनी धरणामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न होतो त्यावेळेस सांगतात की मी धरणामध्ये काय मुतू का. मग असं जर ते चर्चा करत असतील तर सामान्य जनता कधीच त्यांना मत देणार नाही. आणि जनता ही सुज्ञ आहे. आता पहिल्यासारखी काय अशी आबडधोबड काम करणारी नाही. टोपीवाले होते, चला भाऊ आपल्याला ह्या माणसामागे जायचं, त्याच माणसामागे जायचं, असं नाही. अजितदादाची शक्यता कमीच आहे. त्यांची 4-2 सीटं सोडता अजितदादाला प्रभाव नाही. कारण त्यांनी पवार साहेबांना सोडले, गद्दारी केली, पडले बोलले, शिवसेनेवाले बोलले आम्ही राष्ट्रवादीकडे जाणार नाही. मग त्यांच्या ते स्वार्थापोटी गेले. पवार साहेबांचं वय झाले पण माइंड त्यांचा एक नंबर आहे. आता सत्तेत आहे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब, त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे 3 पक्ष एकत्र आहे. मला नाही वाटत की त्यांना सत्तेपासून कोणी रोखू शकतो. म्हणजे आणि कामं पाहिलं तर आपण ठीक आहे, जनताची फुटाफुटी झाली पण हे सांगतात विकासासाठी घेऊन. तर 100% आंबेगाव तालुक्याच्या विकासासाठी नामदार दिलीप वळसे पाटील साहेब हे सहकार मंत्री असताना या तालुक्यात आमच्या गावासाठी 28 आणि आता 20 म्हणजे 28 आणि 20 48 लाखाचा निधी या 6 महिन्यातच आम्हाला पारगाव ग्रामस्थांसाठी भेटला. तर हा 48 लाखाचा निधी थोडा नाही 6 महिन्यासाठी. तर पुढील 5 वर्ष त्यांना पुन्हा जर सत्ता भेटली तर 48 लाखाचा 48 करोडपर्यंत आमच्या पारगावची उलाढाल होऊ शकते असे आमच्या नागरिकांना वाटतं. आणि अजितदादा हे निश्चित पुन्हा सत्तेत बसू शकतील. भाजप मित्रपक्ष शिंदे आणि अजितदादाकडे 40च्या वर जागा जिंकतील महाराष्ट्रात. हो का? तसं जर बघितलं तर तुम्ही शरद पवार माणसाल किंवा अजित पवार गट तसं पाहिलं तर पहिला इथं राष्ट्रवादी हा पॉवरफुलच हे. पण आता 2 गट झाल्यामुळे तर त्याच्यावरती नुकसान हे दोन्ही पक्षांचं आहेच आहे. डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आता उभे राहणार आहेत तर ते पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात का? सर त्यांचं काम केलेली जी परिस्थिती आहे तशी जेमतेम ठीक आहे. बाकी आमच्याकडे यापूर्वी आम्ही पाहिलं अशोक मोहोळ वगैरे होते, दादा देखील होते. दादा इकडं कधी फिरकायचे म्हणजे दादा फक्त फिरकले, कामं थोडीफार कमीच केली. मी म्हणतो यांनी तेच केलं, थोडंफार कामं यांची भरपूर आहेत, नाही असं नाही. पण लोकांपर्यंत ते पोचायला त्यावेळेला कमी झाले असतील. पण एवढं निश्चित का काम केलंय, माणूस चांगला आहे, येईल याची शक्यता वाटते. कोल्हे साहेबांचं आहे ना भाषण वगैरे आणि कामाची पद्धत आणि बोलण्याची पद्धत आणि त्यांची एक निष्ठा राखण्याची पद्धत ही वेगळी. ह्या मतदारसंघातून अमोल कोल्हे साहेबांना आढळराव पाटील साहेब यांचं काम निश्चित चांगलं होतं. ते आजल्या इलेक्शनला 3 लाखांनी निवडून आले. पण अमोल कोल्हे साहेबांना इथून निवडून कोणी आणलं? अमोल कोल्हे साहेबांना इथं ओळखत कोण होतं? कोणीच ओळखत नव्हतं. वळसे पाटील साहेबांनी स्वतः ही खासदारकीची निवडणूक हातात घेतली या ठिकाणी आणि अमोल कोल्हे साहेबांना खासदार केलं. अजितदादांचा जो गट आहे
त्या पक्षाचं नेतृत्व या ठिकाणी शिरूर लोकसभेमध्ये निश्चित दिलीपराव वळसे पाटील साहेब करणार आहेत. दिलीपराव वळसे पाटील साहेब या 3 पक्षामध्ये जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या पाठीमागे अजितदादा आणि दिलीपराव वळसे पाटील साहेब ह्या दोघांची ताकद असणार आहे. आणि ह्या 3 पक्षांच्या युतीमध्ये किंवा आघाडीमध्ये जो उमेदवार असणार तो निश्चित या ठिकाणी निवडून नाही तर 2-2.5 लाखाच्या फरकाने निवडून येईल. वळसे पाटील साहेब ठरवतील तोच या ठिकाणी खासदार होईल. अमोल कोल्हे जे आहेत ते एक वक्तृत्व चांगलं आहे त्यांचं आणि ते मालिकेमधून प्रत्येकाच्या घराघरात पोचलेले आहेत. त्यांची जी बोलणी आणि जी भाषा आहे ती अतिशय वेगळी आणि त्यांचं कर्तृत्व ते बोलतात ते करून दाखवतात. दादांसारखं नाही की मी हे केलं मी ते केलं, कुठंच काय करण्याचा पत्त्या नाही. मी हा बायपास केला तो बायपास केला. त्यांनी त्या दिवशी सभेमध्ये सांगितलं कोल्हे साहेबांनी टेंडर दाखवले, मी हे टेंडर इथे दिले. मग अजून काय पुरावे द्यायचे त्यांनी? त्याच्यामुळं अमोल कोल्हे साहेबांचं शीट नंबर 100% लागणार. मला तर विकासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 100% शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे आजच्या परिस्थितीमध्ये हे उजवेच आहेत. 100% विजय होऊ शकतो. आता तिकीट कोणाला जातंय काय होतंय हे माहीत नाही, परंतु आम्हाला तर असं वाटतंय का खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटलांना तिकीट मिळावं आणि तिकीट मिळाल्याच्या नंतर दादा हे 100% पुढच्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडूनच आलेले असतील. आता आढळरावांनी चांगलीच कामं केलेली इकडे परिसरात. आढळराव निवडून येणारच. अमोल कोल्हे माणूस चांगलाच आहे, त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही, पण जो काम करतो त्याच्यावर माणसाचा जनतेचा विश्वास आहे. आताचे जे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, या 5 वर्षात त्यांचं काम कसं आहे? आता काम जर पाहिलं तर पारगावला दाखवण्यासारखं काम नाही आहे कोल्हे साहेबांचं. आता निश्चित त्यांनी एक काम मंजूर केलं मला चेचगाई स्मशानभूमीसाठी त्यांनी पारगावला एक 5 लाखाचं काम मंजूर केले. परंतु 5 वर्षात खासदार साहेबांचा जेवढा या ठिकाणी फंड पडायला पाहिजे तेवढा फंड पडलेला नाही आहे. आता मागील 15 वर्ष आढळराव पाटील खासदार होते, त्यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फंड पडलेला आहे. किंवा आता खासदार नसताना देखील त्यांनी कमीत कमी आता शिंदे सरकारमध्ये गेल्याच्या नंतर एक 50 लाखाचा निधी या पारगावसाठी टाकलेला आहे. मग 5 लाख पुढं आणि 50 लाख पुढं असं. आता त्यांचे झेंडे आम्ही बांधले होते मंदिरापुढे 5 वर्षापूर्वी. मी स्वतः झेंडे बांधले होतो. परत काय गावात दिसले नाही मला अमोल कोल्हे कधीच. अमोल कोल्हेनी काय कामं नाही केली, पण शिवाजी दादा आढळरावांनी कामं केलेली, घाटाची कामं केलेली, मंदिराच्या सभा मंडपाची कामं केलेली. स्थानिक लेवलला आमच्या गावामध्ये असेल किंवा आजूबाजूच्या या लोकसभेच्या शिरूर लोकसभेमध्ये जर पाहिलं तर गेली 5 वर्ष खासदार नसताना देखील शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी या शिरूर लोकसभेमध्ये न भूतो न भविष्य अशी कामं गेली 15 वर्षामध्ये देखील जेवढी करताना आली त्याआधी देखील केलेली आहेत. परंतु त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीनं या 5 वर्षामध्ये खासदार नसताना देखील आढळराव दादांनी या ठिकाणी काम केलंय. नाही आलेच नाही. आणि नुसते आले तर नाही, विकासाच्या बाबतीत एक काम देखील 5 रुपयाचं काम त्यांनी दाखवा फक्त पारगावमध्ये का यांनी 5 रुपयाचं काम खासदारकीच्या माध्यमातून 5 वर्षामध्ये केलंय. आम्ही त्यांचं काम करू ना. सुखदुःखामध्ये तर नाहीच आहे कोणाच्या. ज्यांनी पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला माहीत असेल की पुणे नाशिक जो महामार्ग आहे त्याच्याबाबत इलेक्शनमध्ये मेन विषय मांडला आणि आज ते भाषणामध्ये सांगतात की सर्व बायपास पूर्ण केले, टेंडरच्या तारखा बघा हे बघा. अरे पण हे खोटं नाटक कशासाठी हे करताय? 2018 साली दादांनी सगळं प्रसिद्ध केलेलं आहे आढळराव दादांनी की टेंडर आणि वर्क ऑर्डरच्या जी कामं आहेत गडकरींच्या माध्यमातून त्यावेळेसच त्यांनी मार्गी लावली. आता बैलगाड्याचं जर श्रेय जर सांगायचं झालं तर 2007ला ज्यावेळेस बंदी झाली, आता हे अमोल कोल्हे खासदार कधी झाले 2019ला. मग 2007च्या बंदीच्या नंतर दादांनी तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या स्वतःच्या अंगावरती जवळजवळ 5-6 केसेस आहेत बैलगाड्याच्या संदर्भात. चाकणच्या सारख्या ठिकाणी असेल महामार्ग बंद केले आणि एक मोठा लढा दिला आणि त्यावेळेस त्यांच्यावरती बैलगाड्याच्या माध्यमातून जवळजवळ 5-7-8 केस आपण या ठिकाणी पाहिल्यात. आणि दादांनी त्याच्यात हे केलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई हे केली आणि त्यावेळेसचे प्रकाश जावडेकर यांच्याशी सगळ्या या गोष्टींबाबत बैल कसा शर्यतीसाठी धावण्यासाठी योग्य आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथं मांडून दादांनी त्यासाठी भरपूर असा पाठपुरावा केलेला आहे. आज फक्त जरी म्हटले असतील अमोल कोल्हे की चालू झाल्याच्या नंतर मी पहिल्या बारी पुढं गोळी धरीन, हे फक्त बोल बच्चनगिरी यांची. कायदेशीर जर बघायला गेलं तर दादांनी त्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा लढा लढलेला आहे. दादा पूर्णपणे लोकांना वेळ देतात.
त्यांची समस्या जाणून घेतात. त्याच्यामुळं लोक ह्यावेळेस पाठीमागची झालेली चूक निश्चित भरून काढणार आहे. त्यामुळे दादा ह्यावेळेस 100% खासदार झालेले असतील. म्हणजे आमदार वळसे पाटलांचा आता ह्या इलेक्शनमध्ये प्रभाव पडणार आहे निश्चित. 100%. कारण 35 ते 40 वर्ष झाले दिलीपराव वळसे पाटील साहेब हे सत्तेमध्ये आहेत आणि साहेब स्वतः सांगतात का पवार साहेबांचे त्यांच्यावरती उपकार आहेत. हे पवार स्वतः साहेबच डावलू शकत नाही. मला त्याच्यामुळे वाटत नाही का कोणी ते वारंवार सांगितलं पाहिजे. आता पाबळच्या घाटात काय झालं की ज्या मीडियावरती जनता दाखवली, परंतु साहेब स्वतः सांगतात का माझं त्यांच्यावरती तेवढं प्रेम आहे आणि इथून पुढे राहील. पण साहेबांचं, दिलीप पाटील साहेबांचं पण काहीतरी कर्तृत्व होतं म्हणून पवार साहेबांचा त्यांच्या डोक्यावरती हात होता. आता आपण पाहिलं अलीकडं पलीकडं देखील आमदार झाले, त्या आमदारांना तेवढ्या मोठ्या प्रमाणात जबाबदारी नाही भेटली. मग साहेबांची तेवढी मोठी कर्तृत्व असल्यामुळं त्यांना लोक कायम सांगतात का पवार साहेबांनी एवढं दिलं, 100% दिलं. पण एखाद्या माणसाचं कर्तृत्व असेल तरच त्याला देतात ना. असं माझ्यासारख्या माणसाला बरं नाही साहेब पवार साहेबांनी काही दिलं. त्या माणसाचं काहीतरी कार्यकुशल नेतृत्व होतं. लोकांचे प्रश्न मिटवण्याची त्यांच्याकडे काहीतरी ताकद होती, क्षमता होती, म्हणून त्यांना पवार साहेबांनी 100% तरी दिले असत. साहेब, विकासाची बाब अशी आहे, आपल्याकडे लोकप्रतिनिधी ते आहेत. लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे आपलं काम करणं. ते त्यांचं काम करतात, कर्तव्य करतात, आपल्यावर उपकार करत नाही. त्यामुळे जरी त्यांनी काही कामं केली तर ती लोकप्रतिनिधी म्हणून केली, वैयक्तिक कुणाच्या घरी जाऊन त्यांनी काही केलेलं नाही. त्यामुळे त्याचा परिणाम येणार नाही असं माझं मत. याचा विषय होऊ शकत नाही. कारण का काम करणं हे शिकायचं असेल तुम्ही कधी पहा. आत्तापर्यंत आमच्याकडे DP वगैरे कधी गेली, आम्ही ज्या निकम साहेबांना फोन करतो, आमचा मिस कॉल जरी पडला ना तर साहेब आम्हाला फोन करतात, बाबा कोण बोलताय. तसं वळसे पाटलांकडे कधी झालंच नाही. त्यामुळे मला तरी याची शक्यता कमी वाटते. आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये निकम साहेबांना तिकीट द्यावा. निकम साहेबांचा विजय अनिश्चित आहे आणि आम्ही सामान्य माणूस निकम साहेबामागच आहे. आम्ही सर्व म्हणजे आपलं दाम काम ह्या भावनेने आम्ही निकम साहेबासंगाचे. हो, 100%. वळसे साहेब जर आमदारकीला उभे राहिले तर पवार साहेबांनी त्याचा विचार करून निकम साहेबांना जर सीट दिलं प्रतिस्पर्धी म्हणून तर 100% निकम साहेब निवडून येतील. निकम साहेबांचं तुम्ही पहा, निकम साहेब भीमाशंकर सहकारी कारखान्याचं 15 वर्ष नेतृत्व केलं. त्यांनी चेअरमन पद स्वीकारलं. भीमाशंकर कारखाना हा डब गायला होता. त्यांनी कुठल्या लेवलवरून कुठल्या लेवलवरती नेऊन ठेवला, किती पारितोषिक मिळाले आणि ते जाता त्यांना तिथं डावलण्यात आलं. हे दिलीप पाटलांची चूक आहे. तर त्यांनी हे बाकीचे जे पिल्लूवाळ जवळ केलेली आहे ती काही कामाची नाही. निकम साहेबांनी त्यांनी दूर केलं, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आणि जो मार्केट आहे मंचरचा, महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला डिजिटल मार्केट हे निकम साहेबांनी मंचरला केले. ते त्यांनी तिथे जावं आणि पाहावं. तिथे सुद्धा त्यांना डावलण्यात आलं. हे कशासाठी? त्यांनी काही काम केलं नाही काहींचं. जसे आपण म्हणतो समजा दिलीप पाटलांनी आंबेगावचा विकास केला. मी आंबेगावचा नागरिक आहे, माझं कर्तव्य आहे. पण आंबेगावमध्ये जो विकास केला कशामुळे केला? शरद पवारांचा हात होता म्हणूनच करता आला ना. त्यांनी त्यांच्या पदर केला का? नाही. मग त्यांना जनतेने दिले की नाही? मग जनतेचं काम करणं त्यांचं कर्तव्य आहे. त्यांनी स्वतः खिशातून पैसे दिलेत का कुणाला? नाही. काही संबंधच येत नाही त्यांचा.